श्रावण महिन्यात आता आपण नॉनव्हेज तर खाऊ शकत नाही. मग व्हेजिटेरियन राहून बॉडी बनवायला, डाएट पूर्ण करायला एक वेळ पनीर खाल्लेलं चालेल. पण व्हे प्रोटीन नको. बघ भाई, पनीर दुधापासून बनते. ते आपण आवडीनं खातोय. आणि हे आहे व्हे प्रोटीन. हे पण दुधापासून बनते. पण हे आपण विकत घेताना 10 वेळा विचार करतोय. व्हे प्रोटीन हे दिवसाचं प्रोटीन पूर्ण करायची सगळ्यात सोपी टेक्निक आहे. जरी आपण जॉबच्या गडबडीत असलो तरी एक स्कूप मिक्स केला की 24 ग्राम प्रोटीन मिळते. आता काही लोक घाबरतात कारण मला माहिती आहे की प्रोटीनच्या नावाखाली डुप्लिकेट पावडर सुद्धा विकली जाते. पण भेसळ तर सगळीकडेच आहे. पनीरमध्ये पण आहे. आत्ताच रिसेंटली 1000 किलोचा फेक पनीरचा स्कॅम समोर आलाय. तरी पण आपण बाहेरचं सगळं खातच असतोय. मॅटर हे करतंय की आपण कुठून काय विकत घेतोय. जे विकत घेतोय ते ओरिजिनल आहे का? कारण रिस्क कुणालाच नकोय. मी स्वतः जीएनसीचं प्रोटीन खातोय. कारण जीएनसी हा 90 वर्ष जुना वाडा सर्टिफाईड ब्रँड आहे. जीएनसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्व ओरिजिनल आहे. आणि आता सध्या जीएनसीची फ्रीडम सेल चालू आहे. जिथं प्रत्येक सप्लिमेंटवर अप टू 60% डिस्काउंट चालू आहे. जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर फ्रीडम सेलचा फायदा नक्कीच घ्या आणि डबल डिस्काउंटसाठी KP10 कोड यूज करा.